सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण ही सिरीज आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 5वा, कौसल्येचे डोहाळे. श्रीराम श्रीराम प्रभू उदरात असल्यामुळे कौसल्या स्वरूपस्थित झाली आहे. मीच तो आहे, तोच मी आहे, म्हणजेच सोहम. मीच पुरुषोत्तम आहे. ती म्हणते, मी आता रावणाचा कुळासहित संहार करीन आणि विभीषणास लंकेचा राजा करीन व जे रामनामात रत झाले आहेत त्यांना चिदानंदात स्थिर करीन. साधकाच्या दृष्टीने पाहू. गुरुकृपा प्राप्त झालेल्या साधकाला आत्मस्थिती मिळविण्यापूर्वीच आत्ममय झाल्यासारखे वाटते. हे कसे? कारण आता त्याच्या ठिकाणी आत्मस्थिती निर्माण व्हावयाची असते. आत्माराम साधकाच्या मन, प्राण व देहाला आपल्या कवेत, आपल्या चैतन्याच्या कोंदणात घ्यायला सुरुवात करतो. त्यामुळे त्याला आत्ममय झाल्याचा अनुभव येतो. तो जीव किंवा साधक देहाला म्हणजेच दशरथाला सांगतो की मी आता या अहंकाराचा म्हणजेच रावणाचा नाश करणार आहे व पेशींपेशी आणि नाडी संस्था म्हणजे पशु आणि वानर यांना उन्नत, उत्क्रांत व चैतन्यमय करणार आहे आणि प्रेम आणि भक्तिमय असलेल्या विवेकाला म्हणजेच विभीषणाला सुवर्णमय अशा हिरण्यगर्भ म्हणजेच लंका नगरीचा राजा करणार आहे. आणि अशाच अनेक उच्च स्तरावरील अनुभवांनी म्हणजेच डोहाळ्यांनी साधक समृद्ध होत राहतो. दशरथाची चिंता व आनंद. कौसल्याचे हे डोहाळे पाहून दशरथ चिंतित होतो व गुरु वसिष्ठांना बोलावतो. मात्र हे सर्व पाहून गुरु वसिष्ठ संतोष पावतात व त्यांना आनंद होतो. ते म्हणतात की दैत्यांच्या संहाराकरिता आता श्रीराम जन्मास येतील व दशरथास म्हणतात, तुला हे वर्म कळणार नाही. तुझ्या पोटी साक्षात परब्रह्म जन्मास येत आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. असे उच्च स्तरावरील अनुभव पाहून साधक अचंबित होतो. तो घाबरतो. मात्र तिथे सद्गुरू धीर देतात व म्हणतात, न भिवावे व सांगतात की आता ते आत्मतत्व खऱ्या अर्थाने तुझ्यामध्ये अवतरित होत आहे. घाबरून जाऊ नकोस. याचे वर्म काय आहे ते तुला आत्ता पूर्णत्वाने समजणार नाही. या अध्यायाचे सार असे की साधक आपल्या गुरूंकडून गुरुप्रणीत साधना घेतो व तळमळीने, निष्ठेने, श्रद्धेने परखड अशी साधना करतो, तेव्हा त्याला अंतरंगामध्ये आध्यात्मिक स्तरावरील अनुभव यायला सुरुवात लागताच. तेच येथे डोहाळे असे म्हटले आहे. अशा अनुभवांनी तो अचंबित होतो. कारण जे उघड्या डोळ्यांनी आपण कधीच पाहिलेले नसतं, ते साधक अंतरंगामध्ये अंतर्दृष्टीने पाहत असतो. त्यामुळे तो अचंबित होतो व कधी-कधी घाबरतोही. परंतु सद्गुरू त्याला तिथे धीर देतात आणि त्याला हे सांगतात, की "बाबा रे, तुला या गोष्टींचं वर्म आत्ता पूर्णत्वाने समजणार नाही. जेव्हा तुला पूर्ण आत्मसाक्षात्कार होईल,
तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने सगळं वर्म आणि सगळं मर्म तुझ्या हातात आलेले असेल आणि तेव्हा मी तुला अध्यात्माची, अंतरंगाची, या खजिन्याची किल्ली तुझ्या हातामध्ये देईल. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.